नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असं आहे, यथावृष्टी समुद्रेषु भुक्तस्य उपरी भोजनम एवं प्रीति खलै साधम उत्पन्ना अपि अवसिदति। म्हणजे मित्रांनो, जसा जर पाऊस समुद्रावर पडला म्हणा किंवा ज्याचं पहिल्यापासूनच पोट भरलेलं आहे अशा व्यक्तीला जेवण दिलं तर या दोन्ही परिस्थितीमध्ये याचा काहीच फायदा होत नाही। म्हणजे समुद्रावर पाऊस पडल्याचा आणि पोट भरलेल्या माणसाला जेवण दिल्याचा। तसंच जे आहे ते दुर्जन किंवा दुष्ट व्यक्तींशी जर आपण मैत्री केली आणि ती वाढवली तरी त्याचा शेवटी काहीच उपयोग होत नाही। म्हणून आपण मित्रांनो सज्जनांची गुणीजनांची मैत्री केली पाहिजे, हुशार बनलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे। आणि मित्रांनो, सुभाषिताची जी सुरुवात आहे ती पावसाने, वृष्टी या शब्दाने झाले, पावसाच्या अनुषंगाने सुभाषित आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल की पावसामुळे उद्भवणारे जे त्रास आहेत, आजार आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। पाहूया आजचा आपला विषय काय आहे। आजचा आपला विषय आहे डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय, काळजी आणि उपचार। डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय, काळजी आणि उपचार। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध असं नायर रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्रातील प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष सर आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार। मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष, आपण प्राध्यापक आहात आणि विभाग प्रमुख आहात। कर्करोग चिकित्सा विभाग जो की औषध वैद्यकशास्त्राचा एक शाखा आहे त्याचे आपण विभाग प्रमुख आहात। टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालय मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MBBS नंतर पुढे MD इंटरनल मेडिसिन मध्ये केलं। पुढे सरांना 2 फेलोशिप मिळाल्या। पहिली जी आहे ती FICP म्हणजेच फेलोशिप इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन आणि दुसरी फेलोशिप मिळाली ती अमेरिकेतील फेमर या संस्थेची मिळालेली आहे। आणि सर IMA म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। आणि दुसरी एक संघटना आहे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स जी की MD मेडिसिन डॉक्टरांची संघटना आहे। या संघटनेचे सर माजी अध्यक्ष देखील आहेत। आणि सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 60हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत, व्याख्याने दिलेले आहेत। आणि सरांविषयी महत्त्वपूर्ण सांगायची गोष्ट अशी म्हणजे सर विद्यार्थी प्रिय असे प्राध्यापक आहेत वैद्यकीय शास्त्राचं संबंधी आपण म्हटलं तर। आणि सरांनी जे आहेत वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये धडे देखील लिहिलेले आहेत। तर वैद्यकीय विद्यार्थी त्याचा जो आहे अभ्यास करत असतात। आणि सर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचे गाईड देखील आहेत, मार्गदर्शक देखील आहेत। आणि सर प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणजेच प्रमुख संशोधक म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय जे ड्रग ट्रायल्स असतात ज्याला आपण औषध चाचण्या म्हणतो त्यात सरांनी योगदान दिलेले आहेत। असे ज्येष्ठ असे डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। पुन्हा एकदा स्वागत करतो सर। आणि आजचा आपण विषय हा डेंग्यू मलेरियाशी निगडीत विषय का निवडला, त्याच्यामागे काय हेतू आहे, कृपया ते आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा। नमस्कार आणि सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आपले धन्यवाद। आपण सुरुवात वृष्टीपासून केलीत, पावसाळ्यापासून केलीत आणि आपण मराठीत कित्येक वर्ष दशक आपण म्हणतो नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाणं बाळा। पण हे जसं सृष्टीचं कौतुक आहे तसं आपल्या महानगरात त्याच्याबरोबरच जे आजार येतात ते पण खूप असतात। आणि आमचे जे हॉस्पिटल्स आहेत मुंबई महानगरपालिकेची किंवा इतरही हॉस्पिटल्स बघा तुम्ही, तर ती ओसंडून वाहत असतात ह्या मॉन्सूनजन्य आजारांमुळे। आणि ह्या आजार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्याच्यात लेप्टोस्पायरोसिस आहे, गॅस्ट्रोएंट्रायटिस आहे, चिकुनगुनिया आहे, पण अग्रस्थानी कोण असेल तर मलेरिया आणि डेंग्यू। तर म्हणून हे उचितच आहे तुम्ही जे केलेलं की आज तुम्ही डेंग्यू आणि मलेरियावर चर्चा करायला विषय निवडलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही मला इथे बोलवलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद। आणि सर आम्हाला सुरुवात आपण मलेरियापासून करूया। तर मलेरियाची उत्पत्ती कशी होती आणि सर्वात प्रथम मलेरिया शब्दाचा अर्थ काय याच्यापासून आपण सुरुवात करूया। मलेरियाला मराठीत आपण बघितलं तर हिवताप असं म्हणतो।
हीव म्हणजे काय, आपल्याला जी हुडहुडी भरून येते थंडी वाजून हुडहुडी, त्याला आपण हीव असं मराठीत म्हणतो. तर हीव भरून आलेला ताप म्हणजे हिवताप हे मराठीत झालं. मलेरिया हा तिकडचा शब्द आहे, पाश्चात्य शब्द आहे. त्याचा माल आणि एरिया असं त्याचे दोन भाग करता येतील. माल म्हणजे वाईट किंवा खराब. तर खराब हवेमुळे होणारा आजार असं तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याकडे थंडी भरून आलेल्या तापाला हिवताप म्हटलेला आहे. तर असं आहे, तर त्याचा तो मलेरिया शब्दाचा अर्थ असा आहे. आणि कशामुळे उत्पत्ती होते, कसा होतो मलेरिया, कृपया त्याविषयी देखील हो. आम्हाला. तर मलेरिया हा आहे तो डासांमुळे होतो. बरं. आणि तो डासांमुळे होतो म्हणजे ते डास जे आहेत ते ॲनोफिलीस जातीची मादी असते. ॲनोफिलीस जातीचे डासांचे पण अनेक जाती आहेत. त्यापैकी ॲनोफिलीस जातीची जी मादी असते ती चावल्यामुळे, आणि तर डास हा तो जंतू नाही, जंतू आहे त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम ह्या जातीचा जंतू. बरं. आणि प्लाझ्मोडियममध्ये बरेच प्रकार आहेत, वायवॅक्स, मलेरिया, ओवेल वगैरे. पण वायवॅक्स आणि फॅल्सिपेरम हेच आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी मलेरियाचा प्रादुर्भाव करताना दिसतात आपल्याला जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा. तर मुख्यत्वे आता आपल्यासाठी लक्षात ठेवायचे दोनच म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. मित्रांनो, आपण टीव्ही स्क्रीनवर बघू शकता, सरांनी आपल्याला दाखवायला आणि समजवण्यासाठी काही स्लाइड्स आणल्यात, काही फोटोज आणलेले आहेत. तर मलेरिया ज्याच्यामुळे होतो असा हा मलेरियाजन्य डासाचा फोटो आहे. तर सर, आम्हाला लक्षणाविषयी देखील सांगा ना, मलेरियामध्ये कुठली लक्षणं आढळून येतात तर आम्हाला समजायला. आणि हा कुठला डासाचा प्रकार आहे दुसरा आपण बघतोय तो, त्याविषयी म्हणजे आम्ही दोन्ही लक्षात त्याच्याकडे आपण नंतर येणार आहोत. तो आपल्याला डेंग्यूचा डास आहे तो, आणि हा मलेरियाचा डास आहे. मी तुम्हाला नंतर एकाच फ्रेमवर दोन्ही दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही डास तर आपल्या घरोघरी आता आहेतच, त्याचे डास आपल्या 5वीला पुजले तसं म्हटलं तरी चालेल. तर हे दोन डास जे आहेत, तर आता तुमच्या स्क्रीनवर उजवीकडे जो दिसतोय तो आहे ॲनोफिलिन डास, आणि तो जो आहे त्याची मादी असते ती मलेरिया करते, मलेरिया कॉज करते. म्हणजे मलेरियाचे जंतू आपल्या अंगात सोडते आणि दुसरीकडनं घेऊन परत तिसऱ्या माणसाकडे टाकते. तसाच तो डावीकडे जो दिसतोय ज्याच्यावर ठिपके ठिपके आहेत, तर तो आहे एडिस इजिप्ती. तो एडिस इजिप्ती आहे तो डेंग्यू आणि चिकुनगुनिया सारखे आजार करायला म्हणजे तो वाहक आहे त्याचा, आणि त्याच्यामुळे ते आजार होतात. ह्याच्यात थोडक्यात फरक असा आहे की तो ॲनोफिलिस जो मॉस्किटो आहे, मच्छर, तो संध्याकाळच्या वेळेला म्हणजे जेव्हा सूर्यमावळतीच्या वेळेला त्यावेळेला तो चावतो. त्यावेळेला त्याच्यापासून आपल्याला काळजी घ्यावी लागते, तो मलेरिया करणार. वेराज जो दुसरा आहे जो एडिस इजिप्ती ज्याच्यामुळे डेंग्यू होतो तो दिवसा चावतो. बरं, म्हणजे हा जो पट्टे असलेला तो दिवसा चावणार आहे, आणि दुसरा आहे तो संध्याकाळच्या वेळेला चावणार आहे. बरं, म्हणजे दिवस रात्रीचा फरक आहे, दिवस रात्रीचा फरक आहे. दुसरं म्हणजे तो ॲनोफिलिन आहे तो एकाला चावून त्याचं पोट भरतं. वेराज दुसरा जो आहे जो तुम्ही बघताय तो त्याचं पोट भरत नाही, तो अजून 2, 3, 4 जणांना चावतो, तेव्हा कुठे त्याचं समाधान होतं. त्यामुळे तो काय करतो, एखाद्या घरात चावायला सुरुवात केली तर बऱ्याच जणांना एकदम डेंग्यू सारखा विकार होऊ शकतो. बरं, तर या काही गोष्टी आपल्या डासांबद्दलच्या. हे डास आपल्याला दिसते, तर सगळ्यात महत्त्वाचं ते आपण नंतर घेणार आहोत की डास वाढू नये त्यासाठी काळजी घेणं फार आवश्यक आहे, नाहीतर हे खूप महागात पडू शकतं. बरं, धन्यवाद सरांनी. पहिल्याच सुरुवातीलाच महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला सांगितला आहे की रात्री शक्यतो मलेरियाचे मच्छर आपल्याला चावतात, डास चावतात, आणि सकाळच्या वेळेला डेंग्यूचे डास चावतात. सर, मलेरियाकडे पुन्हा वळूया. मलेरियाची लक्षणं कृपया आम्हाला सांगा. फार महत्त्वाचं आहे, कारण सध्या काय आहे की ह्या पावसाळ्यात ताप खूप म्हणजे एकदम कॉमनच आहे. सगळ्या डॉक्टरांचे दवाखाने किंवा हॉस्पिटल्स हे तापाच्या रुग्णांनी भरलेले आहेत. बरोबर. आणि ह्या तापामध्ये साधा व्हायरल फ्लू पण येतो, सर्दी खोकला आपण म्हणतो. त्याचप्रमाणे त्याच्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस सगळेच आहेत. मग त्याच्यात मलेरियाचं काय वैशिष्ट्य, तर एक लक्षात ठेवायचं की मलेरियामध्ये त्याचे 3 म्हणजे एक टिपिकल मलेरिया कसा येतो तर त्याचे 3 स्टेजेस असतात. आम्ही त्याला म्हणतो कोल्ड स्टेज, हॉट स्टेज आणि वेट स्टेज. म्हणजे कोल्ड स्टेज म्हणजे थंडी वाजून येते, ते थंडी वाजते कोणाला, आणि हा जवळजवळ 1.25 तास असतो ही फेज, ज्याच्यात इतकी जोरात हुडहुडी भरते की आम्ही त्याला बेड शेकिंग चिल असं म्हणतो. म्हणजे त्या रुग्ण ज्या पलंगावर झोपलेला असतो तो पलंगही सुद्धा हलू शकतो, इतकी त्याला थंडी वाजून येते, ती हुडहुडी भरणं. त्याच्यानंतरची पुढची स्टेज असते ती म्हणजे हॉट स्टेज. त्याच्यात हॉट म्हणजे गरम, त्याच्यात रुग्णाचा ताप जो असतो तो एकदम वाढतो आणि 102, 103, 104 वगैरे असा हाय फीवर तिथे जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर 1-2-2.5 तासानंतर लायसिस म्हणजे त्याला वेट स्टेज आपण म्हणतो, त्याला इतका दरदरून घाम फुटतो की त्याच्या अंगावरचे कपडे आणि बेडशीट वगैरे सगळं ओलं होऊन जातं त्याच्यात, आणि तो ताप उतरतो. तर हे टिपिकल मलेरियल एपिसोड असं आपण म्हणतो, अटॅक म्हणतो किंवा पॅरॉक्झिस्म आम्ही ज्याला म्हणतो, तो हा टिपिकल असतो. अर्थात हा टिपिकल प्रकार जो आहे तो सगळ्या पेशंटमध्ये दिसेल असं नाही.
हा टेक्स्टबुक डिस्क्रिप्शन ऑफ मलेरिया बऱ्याच पेशंटमध्ये दिसतो मलेरियाच्या, पण बऱ्याच पेशंटमध्ये दिसत पण नाही. त्यामुळे शेवटी काय आहे की ज्यांनी शेकडो पेशंट मलेरियाचे बघितले असतील त्यांना कळतं की मलेरिया किती वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट होऊ शकतो. पण साधारण टिपिकल प्रेझेंटेशन तुम्ही मला विचारलं मलेरियाचं तर हे असतं. याशिवाय अंगदुखी, बॉडी एक, भूक न लागणं वगैरे हे सगळे इतर कोणत्याही इन्फेक्शन बरोबर जे सिम्पटम्स दिसतात ते ह्याच्याबरोबर पण दिसू शकतात. फारच छान मित्रांनो, सरांनी सहज सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलंय की हुडहुडी भरून जे आहे थंडी वाजते, मग एकदम ताप चढतो आणि मग एकदम ओला चिंब होतो. जसं कोल्ड स्टेट, हीट स्टेट आणि वेट स्टेट सरांनी सांगितलं. मित्रांनो, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मित्रांनो, आज आपली चर्चा सुरू आहे डेंग्यूविषयी, मलेरियाविषयी, त्याचा प्रतिबंध कसा करायचा, उपचार याविषयी चर्चा सुरू आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याकडे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख जे आहेत औषध वैद्यकशास्त्र, नायर रुग्णालय मुंबई येथील डॉक्टर राजाध्यक्ष सर आपल्यासोबत आहेत. सर, मलेरियाच्या प्रकारांविषयी तुम्ही ओझरता उल्लेख केला, त्याच्याविषयी थोडं आम्हाला सविस्तर सांगा आणि पुढे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ह्या प्रकारातला घातक प्रकार कुठला आणि का. म्हणजे जोडून प्रश्न विचारतो, कृपया आम्हाला याविषयी सांगा. आता आपण सर्वसामान्य जनतेसाठी आपण सांगतोय म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोनच महत्त्वाचे प्रकार, ते म्हणजे वायवॅक्स मलेरिया आणि फॅल्सीपॅरम मलेरिया. बरं. तर सहसा असं आहे की फॅल्सीपॅरम मलेरिया ह्याला आम्ही मॅलिग्नंट मलेरिया म्हणजे धोकादायक मलेरिया असं म्हणतो, आणि वायवॅक्स मलेरियाला त्या मानाने साधा मलेरिया असं समजलं जातं. परंतु गेल्या दशकभरात वायवॅक्सने आपली चुणूक दाखवायला सुरुवात केलेली आहे. आणि वायवॅक्स म्हणतो मी पण काही कमी नाही, मी काही कच्च्या गुरूचा चेला नाही. त्यामुळे वायवॅक्सनी पण सिरियस मलेरिया करायला सुरुवात केलेली आहे. पण तरी फॅल्सीपॅरम हा सिरियस मलेरिया, बिकॉज फॅल्सीपॅरमचे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत जे युनिक आहेत. म्हणजे जे फॅल्सीपॅरममध्येच दिसतात ते जास्त करून वायवॅक्समध्ये सहसा दिसत नाही. म्हणजे बरेचदा वायवॅक्स आपण आउट पेशंट बेसिसवर, क्लिनिक बेसिसवर ट्रीट करू शकतो, वेळेस फॅल्सीपॅरम म्हटल्यावर सहसा डॉक्टरला ॲडमिट करायची गरज भासते सहसा. आता मी सगळी मेडिसिनमध्ये काही 100% काहीच नसतं, त्यामुळे हे असं आपल्याला मानायला लागतं. का? आता का त्याची बरीच कारणं आहेत, ती इथे सांगणं आणि एक्सप्लेन करणं इतकं सोपं नाही आहे. परंतु एक आपल्या रक्तामध्ये हे जातात, कुठे तर रक्तामध्ये जातात. म्हणजे रक्ताच्या ज्या लाल पेशी असतात त्याच्यामध्ये हे घुसतात. म्हणजे मच्छर डास चावला की तो आपल्या रक्तामध्ये ते इंजेक्ट करतो, ते जंतू, प्लाझ्मोडियम वायवॅक्स असेल किंवा फॅल्सीपॅरम असेल, आणि मग ते जे जातात ते रेड ब्लड सेल्स ह्याला ते डॅमेज करायला लागतात. तर त्यावेळेला त्या रेड ब्लड सेल्सची अशी जी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते, रेड ब्लड सेल्स आम्ही रोले फॉर्मेशन वगैरे म्हणतो, हा प्रकार फॅल्सीपॅरममध्ये खूप जास्त प्रमाणात, त्या मानाने वायवॅक्समध्ये होत नाही. एक. दुसरं म्हणजे वायवॅक्स जो असतो तो सहसा नवीन जन्मलेल्या ज्या रेड सेल्स असतात, आता रेड ब्लड सेल्सचं आयुष्यमान असतं साधारण 120 दिवस म्हणजे 4 महिने. बरोबर. तर नवीन जन्मलेल्या असतात त्या साधारण 1-2% असतात, ज्या गेल्या 4-5 दिवसात जन्माला आलेल्या आहेत. तर त्यांना सहसा तो अटॅक करतो, कोणता वायवॅक्स. त्यामुळे ते वायवॅक्सचं 100 रेड ब्लड सेल असतील तर त्यातल्या सुमारे 2-3-5 जणांना तो अफेक्ट करतो. व्हेराज 95-97 आरबीसीजना तो अफेक्ट करत नाही. व्हेराज फॅल्सीपॅरम असतो तो सगळ्या आरबीसीजना अफेक्ट करू शकतो. म्हणजे आम्ही फॅल्सीपॅरम 100% इन्फेस्टेशन, म्हणजे जी आरबीसी बघावी, रेड ब्लड सेल म्हणजे लाल पेशी, रक्तपेशी, त्या प्रत्येक पेशीमध्ये मलेरियल जंतू भरलेले आहेत असं आम्ही स्लाइड्स बघितलेले आहेत, स्मिअर्स बघितलेले आहेत. त्यामुळे तो जितका त्याचा एक्सटेंट जास्त असल्यामुळे तो कॉम्प्लिकेशन करतो. आता ही कॉम्प्लिकेशन कुठची? तर बरीच आहेत. एक म्हणजे ब्लड शुगर कमी होऊ शकते, ज्याला म्हणतो हायपोग्लायसेमिया, आणि त्यामुळे पेशंट बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतो, कोमामध्ये जाऊ शकतो. ते एक. दुसरं म्हणजे ॲसिडॉसिस, म्हणजे शरीरातलं ॲसिडचं प्रमाण रक्तातलं वाढतं आणि त्यामुळे पेशंट सिरियस होऊ शकते. तिसरं म्हणजे सेरिब्रल मलेरिया. सेरिब्रल मलेरिया म्हणजे मेंदूचा मलेरिया, आणि ह्याच्यात पेशंट अनकॉन्शियस, बेहोशीत जाऊ शकतो, त्याला फिट किंवा आकडी असं पण येऊ शकतं. चौथा प्रकार म्हणजे ब्लॅक वॉटर फिवर. ब्लॅक वॉटर म्हणजे काय? ह्या आरबीसी जेव्हा फुटतात, ज्याच्यात मलेरियल पॅरासाइट गेल्यामुळे आरबीसी ब्रेक होतात आणि त्याच्यातलं जे हिमोग्लोबिन होतं ते रक्तात येतं, आणि त्यामुळे ते रक्तातनं कुठे जातं तर किडनीमध्ये जाऊन ते किडनी फिल्टर करते, आणि ह्या प्रोसेसमध्ये आपली लघवी जी असते ती लाल ते ब्राउनिश काळी अशी होऊ शकते. म्हणून ब्लॅक वॉटर फिवर असं त्याला. हे फार सिरियस काम, याच्यात किडनी डॅमेज होऊ शकते, तुमचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं. सो हे वेगवेगळे ऑर्गन डॅमेज, आणि सगळ्यात वर्स्ट कोणतं असेल प्रोग्नोसिस तर तुमच्या लंग्समध्ये डॅमेज होतो,
ज्याला आम्ही ॲडल्ट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असं म्हणतो. ह्याच्यामुळे पेशंट व्हेंटिलेटरवर जाऊ शकतो आणि ह्याच्यात 70 ते 80% लोक दगावू शकतात. तर हे जे सिरियस कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सहसा फॅल्सीपॅरममध्ये दिसतात, पण हल्ली गेल्या 8-10 वर्षात काही काही केसेसमध्ये वायवॅक्स होतं, तरी पण असे केसेस घडल्याची उदाहरणं बरीच आम्हाला दिसलेली आहेत. तर वायवॅक्स आता फारसं मागे नाही असं म्हणायला लागतं, पण फॅल्सीपॅरम इज मोर डेंजरस. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक शहर आहे पुणे, इथून फोन आहे. मंगलताई आपटे यांचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा, आता पावसाळ्याच्या दिवसात खूप डासाचं खूप उत्पत्ती होते. तर नारळाच्या करवंट्या किंवा पाणी साठवलं असं तर डास होतात. पण मलेरिया आणि डेंग्यू हा सकाळच्या वेळात किंवा संध्याकाळच्या वेळात किंवा अस्वच्छतेमुळे होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खोबरेल तेल लावलं भीमसेनी कापूर तर त्यांनी डास चावत नाहीत का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की डास चावतात तर जर डासाला कुठली मलेरियाचा ताप 15 दिवसाचा किंवा डेंग्यूचा ताप, तर त्यांनी काळजी कशी आपण घ्यावी ते सांगू शकाल का? फारच खूप चांगला प्रश्न आहे. हां, बोला. सांगायचं म्हणजे कसं आहे की हे डास होऊ नयेत म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. आता जुन्या प्रकारचे फ्रीज होते तेव्हा डिफ्रॉस्ट वगैरे नव्हतं. असे अजूनही जे आपली कनिष्ठ मध्यम वर्ग वगैरे आहे त्यांच्या घरात अजूनही तसे फ्रीज आढळतात आपल्याला. आणि त्याच्या मागच्या बाजूला बघितलं तर ते पाणी जे येतं त्याच्यासाठी तिथे ते असं आपलं लक्ष पण जात नाही, कारण फ्रीज असा भिंतीला चिकटून आपण उभा केलेला असतो आणि मागच्या बाजूला बघता येत नाही. तिथे हे डास अंडी घालतात आणि तिथे सुखे नैव ते आपले त्याची प्रजा वाढत असते, आपल्याला कळत पण नाही. दुसरं म्हणजे हे नारळाच्या करवंट्या, एक त्याच्यात तुम्ही म्हणता तसं त्याच्यात पाणी साचतं पावसाळ्यामध्ये आणि तिथे असतं. नंतर पिंप भरून ठेवतात. बरेचदा आपण बघितलं चाळीत किंवा अशा ठिकाणी पिंप भरून ठेवलेले असतात आणि त्या पिंपात जे डास असतात ते त्यांची अंडी घालतात आणि तिथे आपल्याला ते वाढत जातात, पटापट पटापट वाढत जातात. खूप ठिकाणं आहेत. म्हणजे तुमच्या घराचं जे पॅरापीट असतं त्याच्यावर आम्ही बघितलेले आहेत की तिथे डासांच्या अळ्या वाढत असताना आम्ही बघितलेलं आहे. हे आमचे प्रतिबंधात्मक जे डॉक्टर जे आहेत, प्रिव्हेंटिव्ह विभागाचे आमचे जे डॉक्टर आहेत, ते यासंबंधी मोहिमा करत असतात आणि त्यांनी खूप लोकांना ते जनजागृती पण करत असतात की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून. तर हायजीन किंवा स्वच्छता जी आहे ना ती आपल्या रक्तात असली पाहिजे. बरेचदा आपल्याला वाटतं की आपण युरोपियन देशात गेलो किंवा कुठे गेलो किंवा प्रगत देशात गेलो तर किती स्वच्छतेबद्दल ते जागरूक असतात. ते दुर्दैवाने अजून आपल्याकडे तेवढं नाही आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपली जनता जी आहे ती बरीचशी अजूनही गरीब आहे आणि त्यांना ह्या संकटांना सामोरं जावं लागतं. तर डासांची होते. दुसरं तुम्ही जर म्हणाल खोबरेल तेलासंबंधी, तर खोबरेल तेल किंवा त्यापेक्षा आता बरेच मॉस्किटो रिपेलंट आलेले आहेत. मी तर तुम्हाला सांगेन ते आम्ही नंतर घेणार, पण आत्ताच ते घेऊया. मला वाटतं की तुम्ही अंगभर कपडे घाला, म्हणजे फुल स्लीव्सचे शर्ट किंवा जे ब्लाऊज असतील ते घालावेत. पॅन्ट्स पण फुल घालावे. हल्ली त्या आधी तोकड्या पॅन्टी, हाफ पॅन्ट वगैरे घालायची जी फॅशन आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु ह्या काळात जर आपण पूर्ण लांबीचे कपडे घातलेत तर आपल्याला डास चावायचं प्रमाण कमी, कारण डासाला तुमची चावायची जागा कमी मिळणार. तोंड पण जर शक्य. आणि दुसरं म्हणजे मॉस्किटो रिपेलंट आज बाजारात खूप अवेलेबल आहेत, ते जर तुम्ही लावता. तर खोबरेल तेलाबद्दल माझा अभ्यास नाही खरं सांगायचं तर. काही जणांना जर खोबरेल तेलाने जर डास रिपेल होत असतील, त्यांना ते पळून जात असतील तर चांगलंच आहे, पण खोबरेल तेल लावा ह्याच्याबद्दल काय आमच्याकडे स्टडी मी तरी अजून वाचलेली नाही, त्यामुळे त्याबद्दल मी सांगणार नाही. परंतु काळजी तर घ्यायलाच पाहिजे प्रत्येकाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जोरदार ताप असतो, खूप जास्त ताप असतो, तर त्यावेळेला ताबडतोब तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करणं आवश्यक आहे. फारच महत्त्वपूर्ण असा प्रश्न मंगलताईंनी विचारला. ओघाने सर, आपण हे पण विश्रांती दरम्यान तुम्ही सांगितलं की जे पिंप असतं, पिंपामध्ये जे डासांची उत्पत्ती होती, तर त्यांचा प्रश्न काळजीविषयी पण होता. मग त्यांनी पिंप स्वच्छ कसं करावं किंवा त्याची पुनर्निर्मिती कशी रोखावी किंवा याविषयी पण आता मार्गदर्शन केलं तर उपयुक्त ठरेल. त्याविषयी पिंप जे असतात, आता पिंप ही काळाची गरज आहे की ते 24 तास पाणी नसतं. बऱ्याचशा चाळींमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये लोक राहतात, ते 24 तास पाणी येतच असं नाही. तर त्यावेळेला ते पिंपात भरून ठेवणं ते स्वाभाविक आहे, त्यांना दिवसभर पाणी लागतं तर काय करणार. तर हे पिंपाची जी पाण्याची जी बॉर्डर असते, जिथे पाणी संपतं आणि पाण्याची लेवल असते, त्या लेवलला ते बरोबर अंडी घालतात, ते चिकटून राहतात तिथे. बरं. त्यामुळे जेव्हा तुम्ही पिंप कमीत कमी ते म्हणतात की 5 ते 7 दिवसात ते पाणी पूर्ण तुम्ही बदललं पाहिजे. एक. दुसरं म्हणजे की जेव्हा तुम्ही हे कराल, पाणी ओतून टाकाल उरलेलं, तेव्हा ती कडा जी असते ती चांगली घासून घेणं आवश्यक आहे, नाहीतर ते तिथेच चिकटून राहतात आणि परत पाणी भरल्यावर परत त्यांची प्रजनन चालू होतं. तर ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे.
फारच छान. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवूया, पावसाळ्याचे दिवस आहे. स्वतःची, आपल्या परिवाराची आणि आपल्या समाजाची, आपल्या देशाची, पूर्ण जगाची काळजी घ्यायची आहे. या नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया. पुन्हा आपण भेटणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज चर्चा सुरू आहे डेंग्यू आणि मलेरियाचा प्रतिबंधात्मक उपाय कसा करायचा किंवा उपचार काय आहेत, आणि या विषयावर मार्गदर्शन करायला ज्येष्ठ असे डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष सर आपल्यासोबत आहेत. नायर रुग्णालयात प्राध्यापक आहेत, विभाग प्रमुख आहेत, औषध वैद्यकशास्त्र या विभागात. सर, आम्हाला जीवनचक्राविषयी सांगा, म्हणजे डासाचं जीवनचक्र आणि ते माणसाला कसं त्याच्यावर परिणाम होतो त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. सरांनी छान स्लाईड्स आणल्यात, त्या बघता बघता आपण समजायचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे कळेल आजचा विषय. डासाचं म्हणण्यापेक्षा मलेरिया ज्या जंतूंमुळे होतो बरं, त्यांचं नाव आहे प्लाझ्मोडियम. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम असे 2 प्रकार आहेत. त्यापैकी वायवॅक्स जो आहे, ज्याला आपण आतापर्यंत कमी समजत होतो, आता त्यांनी दाखवायला सुरुवात केली, हम भी किसी से कम नाही. तर त्याचं जे लाईफ सायकल आहे ते बघितलं तर इकडे तुम्ही बघू शकता की तो डास जो आहे तो आपल्या शरीरात ते प्लाझ्मोडियमचे जे स्पोरोझॉइट म्हणून आहेत ते इंजेक्ट करतो. ते आपल्या रक्तात जातात आणि तिकडनं लिव्हरमध्ये जातात. पुढची स्थिती लिव्हरमध्ये होते आणि लिव्हरमध्ये हा जो वायवॅक्स आहे, फॅल्सीपॅरम असतो, तो सरळ रक्तात जातो आणि आरबीसी रेड ब्लड सेल्स किंवा लाल पेशी ज्या आहेत आपल्या, त्यांना अफेक्ट करायला सुरुवात करतो, त्यांना डॅमेज करायला सुरुवात करतो. परंतु हा जो वायवॅक्स जो आहे तो वायवॅक्स काय करतो, काही वायवॅक्स ते लिव्हरच्या सेल्समध्येच लपून राहतात. म्हणजे आपले जसे टेररिस्ट असतात तसा हा टेररिस्टच आहे छोटासा. तर तो लपून राहतो आणि बाकीचे जाऊन लाल पेशींना डॅमेज करायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपलं लगेच आपण औषधं वगैरे डायग्नोसिस करतो, आपण औषधं वगैरे देतो आणि त्याच्यानंतर हे सगळे मरून जातात. हे मरून गेले, सगळं शांत झालं, आपण पण थोडे हे झालो की पेशंट बरा झाला आपला, की मग हे लिव्हरमध्ये लपलेले जे असतात ते त्यांच्या लिव्हरच्या सेलमधनं बाहेर येतात आणि परत दुसरा अटॅक करतात. तर त्यांना आम्ही हिप्नोझॉइट्स म्हणतो. हिप्नो म्हणजे झोपलेलेच, पण ते झोपलेले नसतात, आपल्याला झोपवण्याचा प्रयत्न ते करतात. तर त्यामुळे वायवॅक्समध्ये आपण केअरफुल राहिलं पाहिजे की आपण हे हिप्नोझॉइट जे लिव्हरमध्ये लपले आहेत त्यांना पण आपल्याला मारलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक प्रायमाक्विन म्हणून गोळी येते, तिची ट्रीटमेंट आपल्याला पुढील 14 दिवस घ्यायला लागते. तर ते पण आहे. तर ते ह्याच्यात मी तुम्हाला ह्या सायकलमध्ये दाखवू इच्छितो. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात की टेस्ट कुठच्या करायच्या. बरोबर. तर टेस्टमध्ये बऱ्याच टेस्ट आहेत, पण ज्या रोज आपण क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये वापरतो अशा 2 टेस्ट. एक म्हणजे RDT, आम्ही ज्याला म्हणतो रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट. तर आता तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर ही जी रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट आहेत तर ते असं असतं आणि तिथे तुम्ही बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहिती आहे की प्रेग्नन्सीसाठी लोक गायनेकोलॉजी ते कॉमन आहे, त्यामुळे लोकांना कळू शकेल की RDT साधारण त्याच्या जवळ जाणारी तशी टेस्ट आहे. तिथे युरिनरी असते, इथे ब्लड असतं आणि त्या ब्लडमध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर काही टेस्ट असतात त्या फॅल्सीपॅरम आणि वायवॅक्स दोन्ही दाखवतात. आणि काही जण असतात नुसतं मलेरिया आहे एवढंच दाखवतात, फॅल्सीपॅरम आहे का वायवॅक्स आहे तो फरक ते दाखवत नाहीत. तर ही पटकन होते आणि सहज कुठेही करता येते, म्हणून ही सध्या लोकप्रिय किंवा डॉक्टरप्रिय झालेली आहे. खरंच दुसरी जी गोल्ड स्टँडर्ड आम्ही ज्याला म्हणतो, ती गोल्ड स्टँडर्ड म्हणजे असं आपल्या रक्ताचा थेंब घेऊन त्याच्या स्मिअर बनवायच्या आणि हे पेरिफेरल स्मिअर आम्ही म्हणतो, ते मायक्रोस्कोपी. त्याच्यात हे बघा, ह्या लाल पेशी दिसत आहेत आणि ह्या लाल पेशीमध्ये मध्ये जे हे रिंग फॉर्म एक अंगठीसारखं दिसते बघा, जर तुम्हाला इथे सेंटरला इथे दिसलं तर हे बघा. तर तो जो आहे ते मलेरियाचा मेरोझॉइट आहे आणि तो मलेरियाचा जंतू तसा तो, आणि मग ते RBCना डॅमेज करायला लागतात. तर हे साधारण ही गोल्ड स्टँडर्ड आहे, पण त्याच्यासाठी खूप चांगला अनुभवी पॅथॉलॉजी टेक्निशियन किंवा डॉक्टर लागतो, पॅथॉलॉजिस्ट. त्यांनी नीट मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं. त्या मानाने RDTमध्ये कसं होतं, रॅपिड डायग्नोसिसमध्ये ते रक्त घातलं की ते जे असेल ते येऊन जातं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला बघायला लागेल की हे 2 टेस्ट आहेत ज्याच्यामुळे आपण सहज डायग्नोसिस करू शकतो मलेरियाचं. आणि सर, समजा उपचार नाही घेतले तर पुढे जीवाला धोका होऊ शकतो का? आणि उपचारांविषयी पण सांगा, कशा प्रकारे उपचार केले जातात त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, ते मेंदूचा मलेरिया असेल किंवा रक्त या लाल पेशींना तो डॅमेज करतो. तर लाल पेशी मेल्या मोठ्या प्रमाणात की काय होणार, तुमच्या रक्तातलं लाल पेशीचं प्रमाण कमी होतं, त्याला आपण ॲनिमिया झाला म्हणतो किंवा पंडुरोग झाला असं म्हणतो. त्याच्यानंतर खूप हाय फीवरमुळे वेगळं नुकसान होतं, ते म्हणजे डिहायड्रेशन वगैरे सगळं. त्याच्यानंतर तुमची रक्तातली साखर कमी होऊ शकते, त्याच्यामुळे माणूस बेशुद्ध होऊ शकतो.
त्याच्यानंतर फुफ्फुसामध्ये तुमच्या डॅमेज होऊ शकतो, त्यामुळे पेशंट अगदी इतक्या सिरियस कंडिशन जातो की तो व्हेंटिलेटरवर वगैरे जाऊ शकतो. अल्जिड मलेरिया नावाचा एक प्रकार आहे. त्या अल्जिड मलेरिया पेशंटला जुलाब वगैरे सारखं होऊन, उलट्या वगैरे होऊन, त्या अंगातलं पाणी कमी होऊन तो डिहायड्रेटेड सिव्हिअर शॉकमध्ये जाऊ शकतो. ते असे खूप कॉम्प्लिकेशन आणि यामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी पेशंट दगावण्याचं प्रमाण 30 ते 70% एवढं होऊ शकतं. त्यामुळे एवढ्या स्टेजपर्यंत जाण्यापेक्षा जर तुम्ही लवकर आलात डॉक्टरकडे आणि डॉक्टर तुमचे निष्णात असतील, त्यांनी जर का पटकन डायग्नोसिस केलं तर ट्रीटमेंट इतकी सोपी आहे की कोणालाच सिरियस कॉम्प्लिकेशन्स फेस करायची गरज पडणार नाही असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आहे, पालघरहून फोन आहे. रमेश उगले यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की सकाळ, संध्याकाळ आणि रात्री डास हे निर्माण होतात आणि आपण झोपेत असताना न कळत चावतात ते आपल्याला. परंतु बाजारामध्ये ज्या काही आता समजा अगरबत्त्या झाल्या किंवा ज्या काही जी साधनं केमिकल युक्त उपलब्ध आहेत ते जर आपण वापरली, म्हणजे धूर होणारी म्हणा किंवा केमिकल युक्त म्हणा, तर त्याचा आपल्या मानवी शरीरावर, आरोग्यावर काही विपरीत परिणाम होऊ शकतो का? आणि दुसरं असं की डेंग्यू मलेरिया होऊ नये म्हणून या पावसाळ्याच्या काळामध्ये प्रिकॉशन म्हणून औषधी वगैरे काही घेतली तर चालते का? धन्यवाद, एकदम सुंदर प्रश्न विचारलाय. डॉक्टर साहेब काय मार्गदर्शन करणार? रमेश जे आहेत आपले पालघरहून जे बोलले त्यांनी खूप चांगले प्रश्न विचारलेले आहेत. तर आता रात्री चावतात आणि त्यावेळेला आपण वेगवेगळे आता कंपनीची नाव घ्यायची गरज नाही, पण आपण इतकी वर्ष आज वापरतोय आणि इतकी वर्ष वापरून असं काही फार मोठं नुकसान झालेलं आहे किंवा फार थोड्या लोकांना कोणाची ॲलर्जी वगैरे असू शकते, पण ते सोडलं तर तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम झाला आहे असं आज कित्येक, म्हणजे आपण 30-40 वर्षाहून अधिक काळ आपण ह्या गोष्टी वापरतोय. अगरबत्त्या म्हणा, त्या डासाच्या अगरबत्त्या म्हणा, किंवा ते लिक्विड जे असतं जे इलेक्ट्रिकवर आपण ऑन करतो आणि त्याच्यानंतर ते येतं. तर मला नाही वाटत की आपण त्याच्यासाठी एवढं चिंता करायची गरज आहे. ऑफकोर्स काही लोकांना, अगदी थोड्या, लेस दॅन 1%, ह्या लोकांना काही ॲलर्जी वगैरे कशाची असू शकते, आपल्याला कशाची ॲलर्जी असू शकते, त्याच्यासाठी खूप विचार करायचा होता. तर एक झालं. दुसरा प्रश्न काय होता त्यांचा? दुसरा प्रश्न याचे आपण पुढे जाऊया, मला पण तो आता आठवत नाही प्रश्न. दुसरा प्रश्न सर, उपचाराविषयी कृपया आम्हाला थोडक्यात सांगा. आपल्याला डेंग्यूकडे पण वळायचं आहे, तर थोडक्यात आम्हाला मलेरियाचे उपचार. नाही, उपचारबद्दल असं आहे की आता मेन स्टे असा आहे की आर्टिमिसिनिन डेव्हलप ज्या अँटी मलेरियल थेरपी आहे, तर आर्टिमिसिन, ते आर्टिसुनेट असतं, आर्टिमिथर असतं, आर्टिइथर असतं आणि ल्युमिफॅन्ट्रिन असतं. तर हे जे इतकं आपल्याकडे सहज अवेलेबल आहे आज सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत फ्री ऑफ कॉस्ट. ओके, आपण मुंबई महानगरपालिकेच्या कुठच्याही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तुमचं जर निदान झालं, कारण WHOने सांगितलं की निदान होणं आवश्यक आहे, मलेरिया नक्की आहे म्हणून, तर मलेरियाचं निदान झालं तर तुम्हाला ही औषधं तुम्हाला मोफत मिळतात आणि त्यांनी त्याचा इतका चांगला हे आहे, त्याचा फरक पडतो तुमच्या आरोग्यात की तुम्ही पटकन बरे होता, कारण हे फार इफेक्टिव्ह औषध आहे आर्टिसुनेटचं. तर ते आहे. आता OPD बेसिसवर क्लोरोक्विन हे औषध चांगलं आहे, पण ते वायवॅक्ससाठी, फॅल्सिपरम असेल तर कोणी क्लोरोक्विन देत नाही. तर क्लोरोक्विन इतकं स्वस्त आहे की कोणी विकत आणलं तरी अगदी सहज कोणी विकत घेऊ शकेल, इतकी किंमत त्याची कमी आहे. आणि वायवॅक्समध्ये ते बरेचदा अजूनही उपयोगी पडतं, पण वायवॅक्स पण आता त्याच राईनीत चालला आहे, तो पण रेझिस्टन्स दाखवतोय. म्हणून हल्ली सगळ्यांना आर्टिसुनेट, म्हणजे आर्टिमिसिनिन डेव्हलप बेस्ड जे अँटी मलेरियल ट्रीटमेंट आहे ती आम्ही सगळ्यांना देतो. आणि सर, डेंग्यूकडे वळूया की डेंग्यू कशामुळे होतो, आणि तुम्ही सांगितलंच आहे आम्हाला डासाच्या ह्याच्यात की डेंग्यू आणि मलेरियाच्या डासाचा फरक काय, आणि त्याच्या लक्षणांमध्ये सुद्धा काही फरक असेल तर तो सुद्धा कृपया आम्हाला सांगा. आता कसं आहे की डेंग्यू आणि मलेरिया किंवा कुठचेही ताप असतील, शेवटी ताप हाच महत्त्वाचा सिम्पटम आहे, हे पहिलं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर तापात सगळ्यात कठीण डायग्नोसिस काय असेल ना, ते जे लोकांना सगळ्यात सोपं वाटतं ते म्हणजे ताप आहे. ताप हा कॉमनेस्ट प्रॉब्लेम आहे आणि फार मोठे जे व्यक्ती होऊन गेली मेडिकल फील्डमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की फीवर, फेमिन अँड वॉर, म्हणजे ताप, दुष्काळ आणि युद्ध ह्यांनी जास्तीत जास्त मानवजातीचा संहार केलेला आहे. पण ह्या तिघांमध्ये नंबर 1 कोणाचा असेल तर फीवरचा आहे, म्हणजे तापाचा आहे. म्हणजे हे तापाची जी इन्फेक्शन आहेत त्यांनी जितका मानवांचा संहार केलेला आहे तो दुष्काळ आणि युद्धांनी म्हणून पण केलेला नाही. तर हे फीवर हा असा सिम्पटम आहे, तो सगळ्यांमध्ये कॉमन आहे. पण आता फीवरचे पण प्रकार आहेत. तर हाय फीवर
डेंग्यूमध्ये पण असतो. तर डेंग्यूची रेंज आहे, वाईड रेंज आहे. एका बाजूला इनसिग्निफिकंट डेंग्यू आहे, तो साधा होऊन जातो, कळत पण नाही आपल्याला, किंवा साधं डॉक्टरकडे गेलो, एखादी गोळी दिली पॅरासिटामॉलची आणि पाणी प्यायला सांगितलं भरपूर आणि तुम्ही बरे झालात, ते ठीक आहे. बरंच दुसऱ्या बाजूला डेंग्यू हिमरेजिक फीवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम हे अतिशय धोकादायक कॉम्प्लिकेशन्स, त्याच्यामध्ये माणसाची म्हणजे मृत्यू होण्याची शक्यता खूप जास्त आहे, असं पण एका बाजूला आहे. अर्थात नशिबानी सुदैवानी असे प्रकार लेस दॅन 10% आहे. 90%, 80 to 90% पेशंट हे माइल्ड व्हरायटीमध्ये डेंग्यूचे येतात आणि आपल्याला होऊन जातात, आपल्याला जास्त कळत नाही, किंवा साध्या डॉक्टरकडे आपण जाऊन ट्रीटमेंट घेतो, त्यांनी आपले बरे होतात. आता ही जर आपण मी दाखवली ती स्लाईड तुम्ही बघितली तर काय काय होऊ शकतं. तापाशिवाय तर खूप डोकं दुखतं आणि अंग खूप दुखून येतं, म्हणजे ब्रेक बोन फीवर असं म्हणतात. तुम्ही अंग हाडं मोडल्यासारखं इतकं दुखतं आपल्याला. त्याच्यानंतर डोळ्याच्या आतमध्ये खुपल्यासारखी दुखतं. मस्क्युलर पेन म्हणजे स्नायू आपले आखडून येतात. बोन पेन्स, जॉईंट पेन्स, म्हणजे शेवटी हे अंग दुखणं जे असतं ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला भूक नाही लागत आणि खूप उलट्या होतात. ही अधिक दुसरं एक सिम्पटम आहे. आणि सगळ्यात टिपिकल म्हणजे ती अंगावर एक रॅश असते, किंवा पुरळ आपल्याला जो उठतो, हे जर मी दाखवलं त्याच्या अंगावर ह्या रुग्णाच्या जी रॅश आलेली, अशी रॅश जर आली आणि ताप असेल तर इतरही कारणं असू शकतात, नाही असं नाही, पण पहिलं कारण आपल्या मनात आलं पाहिजे हे डेंग्यू तर नाही ना. आणि त्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन योग्य त्या चाचण्या ज्या पण सगळ्या आपल्या गव्हर्नमेंटच्या किंवा महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध आहेत ते करून घेणं आणि योग्य इलाज करून घेणं आवश्यक आहे. आणि सरांनी महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती दिली आहे की तापाला आपल्याला दुर्लक्षित नाही करायचं आहे, तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन जरूर घ्यायचं आहे. आणि या वळणावर आपल्याला एक फोन आला आहे, तर त्यांचा पण प्रश्न पाहूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी नाशिकहून संजय लंके बोलतो. हां संजय दादा, बोला ना. मला असा प्रश्न होता की जो वायवॅक्स मलेरिया आहे, प्लास्मोडियममुळे होणारा, आणि फॅल्सिपेरम, हो, तो अॅनाफिलिसच्या फिमेल चावल्या बाईटमुळे, म्हणजे वायवॅक्स पण अॅनाफिलिसच्या फिमेल बाईटमुळेच होतो आणि फॅल्सिपेरम सेम मी होतो, की दोघांची काही एखादी स्पेसिस वेगळी असते मॉस्किटोची? नाही, चांगला प्रश्न आहे की संजय जी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. पण लक्षात घ्या, मलेरिया हा अॅनाफिलिस फिमेल मॉस्किटो त्याच्यामुळे होतो, मग तो वायवॅक्स असेल किंवा फॅल्सिपेरम असेल. वेरेज डेंग्यू जो आहे किंवा चिकनगुनिया आहे तर ते आपण बघितले, त्याला टायगर मॉस्किटो आम्ही म्हणतो, एडिस इजिप्ती, त्याच्यामुळे होतो. म्हणजे मित्रांनो, प्रजाती सेम आहे, डासामुळेच होते, त्याच्यात प्रजातीत काही भिन्नता नाही आहे. तर इथे आपण बघू शकतो जे सरांनी म्हटलं टायगर मॉस्किटो, तो वाला जो आहे तो डेंग्यू त्या डासामुळे होतो आणि दुसरा वाला जो आहे त्यामुळे मलेरिया होतो. डॉक्टर साहेब, तुम्ही बोलताना डेंग्यू शॉक सिंड्रोम हा शब्द वापरला, कृपया त्याविषयी थोडं सविस्तर आम्हाला सांगा. दोन मी शब्द वापरले, एक म्हणजे डेंग्यू हिमरेजिक फीवर, बरोबर, आणि दुसरं डेंग्यू शॉक सिंड्रोम. ही दोन फार डेंजरस कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि जसं मी मॅलिग्नंट मलेरिया मगाशी सांगितलं तशीच ही दोन आहेत. तर डेंग्यू हिमरेजिक फीवरमध्ये काय होतं, बेसिकली डेंग्यू असेल किंवा मलेरिया असेल किंवा कुठचाही व्हायरल फीवर असेल, तुमच्या प्लेटलेट्स कमी होतात थोड्याफार प्रमाणात, पण पेशंट सहसा ब्लिडिंग वगैरे जास्त होत नाही, कारण ज्या प्लेटलेट असतात त्या ताज्या प्लेटलेट असतात आणि त्या काम करू शकतात तसं. वेरेज डेंग्यूमध्ये असं होतं की त्या प्लेटलेट्स असतात, बरेचदा 30-40 हजार काउंट असतो, ज्यांनी इतर ठिकाणी ब्लिडिंग होत नाही, इथे ब्लिडिंग होऊ शकतं. आता मगाशी मी रॅश जी दाखवली, ती रॅशमध्ये पण तुम्ही बघितलं तर तिथे बरेचदा तो परप्युरा आम्ही ज्याला म्हणतो, परप्युरा म्हणजे स्किनमध्ये ब्लिडिंग होणं आहे. बरं. आणि त्यामुळे ते कधी कधी रेज्ड असू शकतं, म्हणजे हात आम्ही त्या रॅशवरनं फिरवलात हात तर ती अशी वर आलेली अशी रॅश असू शकते, ती लाल, आणि तिथे आत स्किनमध्ये थोडंसं ब्लिडिंग स्पॉट्स असू शकतात, त्याला परप्युरा पेटेची असं आम्ही म्हणतो. तर हे कधी इतकं सिरियस रूप धारण करू शकतं की पेशंटला लघवीतनं किंवा हिरड्यांमधून किंवा नाकातून रक्तस्राव होऊ शकतो. आणि जर का असा रक्तस्राव फुफ्फुसात झाला तर पेशंट खूपच सिरियस होऊन दगावू शकतो. तर ह्या प्रकाराला म्हणतात डेंग्यू हिमरेजिक फीवर. म्हणून त्यांना प्लेटलेट्स आपल्याला देत राहावं लागतं. कधीपर्यंत देत राहावं लागतं सांगता येत, जोपर्यंत पेशंट रिकवर होत नाही आणि त्याचं प्लेटलेट कमी होण्याचं प्रमाण जोरदार चालू असतं तोपर्यंत आपल्याला त्या प्लेटलेट्स त्याच्या शरीरात परत देत राहणं हे आवश्यक होऊन बसतं. त्यामुळे लक्षात घ्या, मी इथे हा मेसेज देऊ इच्छितो की पावसाळ्याच्या काळात आपल्याकडे शेकडो हजारो पेशंट्स येत असतात डेंग्यू मलेरियाचे, त्यांना रक्त चढवावं लागतं, विशेषतः प्लेटलेट्स चढवावं लागतं, त्याला आपण पांढरं रक्त असं म्हणतो. आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही जा, रक्ताचा तुटवडा भासतो, या विशेषतः मान्सूनमध्ये, या पावसाळ्याच्या 4-5 महिन्यात. आणि म्हणून
मी सगळ्यांना आवाहन करीन की रक्तदान श्रेष्ठदान आपण म्हणतो, तर जितकं होईल तितकं तुम्ही रक्तदान करा. आमची म्युन्सिपाल्टीची असतील की गव्हर्नमेंटची हॉस्पिटल्स असतील, त्यांच्या ब्लड बँका तुम्हाला नक्की मदत करतील. आणि बऱ्याच समाजसेवी संस्था असतील किंवा आमची IMA सारखी संस्था असेल, ती पण खूप रक्तदान शिबिरं आयोजित करत असते. त्याच्यात सहभाग घ्यावा अशी मी तुम्हाला एक कळकळीची विनंती पण करेन आज. फारच छान. मित्रांनो, दर वाढदिवसाला आपण रक्तदान करतो, तसंच पावसाळ्यामध्ये जेव्हा तुटवडा असतो तो देखील आपल्याकडे एक विकल्प आहे जेव्हा आपण रक्तदान करू शकतो. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. डेंग्यू मलेरियाविषयी चर्चा सुरू आहे. डॉक्टर राजाध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करत आहे. सर, तुम्ही डेंग्यू शॉक सिंड्रोम विषयी सांगत होतात, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. तर दुसरं आणि सर्वात भयानक कॉम्प्लिकेशन असेल ते म्हणजे डेंग्यू शॉक सिंड्रोम. तिथे रुग्ण दगावण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. तर डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये काय, तर डेंग्यू जे आपल्याला जो आजार निर्माण होतो त्याच्यात एक असं होतं की आपल्या शरीरातलं जे रक्त आहे त्याच्यात 45% आपल्या पेशी असतात आणि 55% ज्याला आम्ही प्लाझ्मा म्हणतो, म्हणजे पाणी असतं असं धरा तुम्ही. पण पाणी असं नसतं, त्याला प्लाझ्मा म्हणतो. ते वेगळं त्याचं कंपोजिशन असतं, पण पाण्यासारखं असतं. ह्याच्यात काय होतं, हे पाण्यासारखं जे कंपोजिशन पाणी जे आपल्या रक्तातलं ते वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं. म्हणजे फुफ्फुसांच्या भोवती जे आवरण असतं त्याच्यात जातं, त्याला आम्ही प्लुरल एफ्युजन म्हणतो. पोटात जातं, त्याला आम्ही पोटात पाणी होणं म्हणजे असायटिस असं म्हणतो. तर ह्या ठिकाणी थर्ड स्पेसमध्ये आम्ही ज्याला म्हणतो थर्ड स्पेस, ह्या जागी हे पाणी गेल्यामुळे रक्तातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि असं वाटतं आपल्याला की सेल्स वाढलेत, पण सेल्स वाढलेले नसतात. त्याला म्हणतो रक्त घट्ट होणं. हे रक्त घट्ट होणं किंवा हिमो कॉन्सन्ट्रेशन ते होत असतं आणि पेशंटला उलट्या होतात त्याच्यामुळे अजून पेशंटचं पाणी कमी होतं आणि अजून डिहायड्रेशन होतं. किडनीवर परिणाम होऊ शकतो आणि ह्याच्यात पेशंट हळूहळू ब्लड प्रेशर त्याचं खाली जायला लागतं आणि ह्याला आम्ही म्हणतो शॉक आणि तो डेंग्यू शॉक सिंड्रोम. आणि ह्या पेशंटला जर का तुम्ही जास्त पाणी द्यायचा प्रयत्न केला तर ते परत ते थर्ड स्पेसमध्येच जातं. म्हणजे तुम्ही सलाईन दिला, मूग काय दिलं तर ते अजून थर्ड स्पेसमध्ये आणि तो पूर्ण पेशंट बरा व्हायच्या आत तुम्ही किती प्रयत्न कराल ते होत नाही बरोबर आणि म्हणून तो पेशंट दगावू शकतो. म्हणून ह्या पेशंटला अतिशय केअरफुली शक्यतो ICUमध्ये मॅनेज करावं लागतं, मेडिकल ICUमध्ये, तरच तो पेशंट बरा होऊ शकतो. आणि असं काही नाही, पण बरेचदा आपल्याला ह्या पेशंट अत्यंत काळजीपूर्वक क्रिटिकल केअर युनिटमध्ये मॅनेज करणं आवश्यक असतं. तर तो डेंग्यू शॉक सिंड्रोम. सर, तुम्ही आम्हाला मलेरियाच्या चाचण्या एकदम छान समजवल्यात, तसं डेंग्यूविषयी कुठल्या चाचण्या आहेत त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. डेंग्यूविषयी तर एक बघितलं तर डेंग्यूच्या आपल्याला NS1 तर ही एक टेस्ट असते. ती लगेच म्हणजे त्याला ताप आल्यानंतर पहिल्या 24 तासात जरी आपण तीच केली तरी ती आपल्याला जर डेंग्यू असेल पेशंटला तर ती पॉझिटिव्ह येऊ शकते. तर हे पहिलं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की NS1 नावाची एक टेस्ट असते. तशा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच टेस्ट असतात, पण 2 महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे अँटीबॉडी टेस्ट. अँटीबॉडी टेस्टमध्ये 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे IgM, डेंग्यू IgM आणि डेंग्यू IgG. त्यापैकी डेंग्यू IgG आहे ती पूर्वी त्याला डेंग्यू होऊन गेला असं सांगते, पण आत्ता जर डेंग्यू जो फीवर आहे, आत्ता जो ताप आलेला आहे तो डेंग्यूमुळेच आहे का, तर त्याच्यासाठी IgM ही चाचणी आहे. ती पहिल्या 24 तासात कधी कधी येत नाही, पण नंतर 48 तासात केली तर कदाचित पॉझिटिव्ह येण्याची शक्यता 48 ते 72 तासात. पण पहिल्या दिवशीच तापाच्या जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर सगळ्यात चांगली चाचणी म्हणजे NS1 टेस्ट आहे. तर ती आपण करतो आपल्याकडे आणि आपल्या सगळ्या रुग्णालयात NS1 आणि IgM या दोन्ही चाचण्या होतात. त्याच्याने डेंग्यूचं खात्रीलायक निदान होतं. आणि सर, आम्ही एक G6PD एन्झाईमची एक चाचणी पण वाचतो किंवा बघतो, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. ते मलेरिया संबंधित आहे, डेंग्यू संबंधित नाही. तर मलेरियामध्ये काय असतं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे हिप्नोझॉइड जे असतात वायवॅक्सचे, तर ते जाऊन लपलेले असतात लिव्हरमध्ये आणि नंतर ते आपल्याला वाटतं सगळं आता बरं झालं, पेशंट बरा झाला आणि आपण गाफील राहतो. त्यावेळेला ते लिव्हरमधनं बाहेर येतात आणि नवीन अटॅक करतात मलेरियाचा. तर त्याच्यासाठी आपण प्रायमाक्विनची गोळी देतो. तर कसं आहे की आपल्या ज्या रेड सेल्स असतात त्याच्यात हिमोग्लोबिन असतं आणि ऑक्सिजन आपल्या शरीराला पोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करत असतं किंवा लाल पेशींच्या माध्यमातून हिमोग्लोबिन ते करत असतं. ह्यांची जी चयापचय क्रिया किंवा मेटाबॉलिझम जो असतो त्याच्यासाठी एक एन्झाईम लागतं आणि त्याचं नाव आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज किंवा ज्याला आपण म्हणतो G6PD. तर हे जे एन्झाईम आहे, विकर आपण त्याला मराठीत म्हणू, ते एन्झाईम जे आहे
ते काही लोकांमध्ये शेवटी एन्झाईम म्हणजे एक प्रोटीनच आहे, तर ते जीनच्या कंट्रोलमध्ये असतं आणि त्यामुळे जेनेटिक डिफेक्टमध्ये काही जणांमध्ये कमी आणि काही जणांमध्ये ॲबसेंट पण असू शकतं. तर अशा पेशंटना आपल्याला जर ह्या पेशंटमध्ये जर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आली तर त्या रेड पेशी लाल पेशी तिथे मरू शकतात मोठ्या प्रमाणात आणि पेशंटचं एकदम हिमोग्लोबिन कमी येऊ शकतं. तर अशा पेशंटना ते G6PD डेफिशियन्सी आम्ही म्हणतो. अशा पेशंटना काय करायचं, तर एक तर ते तुम्ही द्या, म्हणून आम्ही G6PD टेस्ट करतो प्रायमाक्विन द्यायच्या आधी. आणि त्यांच्यात जर का पुरेसा 1% 1-2% लोकांमध्ये 98-99% पेशंटमध्ये नॉर्मल असतं. तर ज्यांच्यामध्ये कमी असेल त्याच्यामध्ये मग बरेच उपाय आहेत. एक तर द्यायचं नाही किंवा दिलं तर मग अगदी कमी डोसमध्ये चालू करायचं, मग स्लोली डिवाइड करायचं, आठवड्याला एकदाच द्यायचं वगैरे, असं काय काय त्याच्यात आहेत पद्धती. तर तुम्ही काळजी करू नका, डॉक्टर तुमच्या तोंडात माहीत असतं अशा लोकांना कसं करायचं. दुसरं म्हणजे प्रायमाक्विन पहिलं आपण द्यायचो नाही, पण आता नवीन ह्याच्याप्रमाणे इव्हन फॅल्सिपॅरममध्ये पण आपण देतो. ते पुढच्या माणसाला होऊ नये म्हणून आपण देतो. म्हणजे त्यातले जे गॅमेटोसाइड जे असतात जे ते डास पुढच्या रुग्णाला म्हणजे हेल्दी माणसाला चावून त्याच्यात मलेरिया करतात, ते होऊ नये म्हणून त्या माणसाला पण आपण देतो. तर कारणं वेगळी आहेत दोघांना द्यायची. त्याच्यात हिप्नोझाईड जरी नसते तरी गॅमेटोसाइड्स मारण्यासाठी आपण प्रायमाक्विन त्याच्यात सिंगल डोस देतो. वेळेस ह्यांना आपण 14 दिवस देतो वायवॅक्सवाल्यांना. आणि सर समजा उपचार घेतला नाही डेंग्यूचा तर जीवाला धोका होऊ शकतो का? एक तुम्ही आम्हाला डेंग्यू शॉक सिंड्रोम विषयी सांगितलं आणि सोबत सर आम्हाला जोडून आम्हाला उपचार कुठले आहेत त्याविषयी सांगा. काही योजना आहेत संक्षिप्तमध्ये सांगा, आपल्याकडे वेळ कमी आहे त्याकडे. आता बघा, कोणी पेशंट ट्रीटमेंट पैसे नाहीत म्हणून होणार नाही, तसं म्हणजे त्याचं होणार नाही तसं होऊ शकत नाही. कुठच्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटल जा, कुठच्या ह्याच्यात जा, आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले स्कीम आहे, इतरही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. शिवाय डोनर्स असतात, पुअर पेशंट फंड असतो. आपल्या पेशंटला, गरीबात गरीब पेशंटला, आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या महापालिका रुग्णालयात पुरेसा साठा आहे ह्या सगळ्या औषधांचा. त्यांनी आम्ही आधीच त्याची मान्सूनची तयारी आधीच केलेली असते. मार्च एप्रिल मे मध्येच तयारी केली, तर भरपूर असं कोणाला औषध मिळालं नाही असं होणार नाही. एक दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात की ते डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि वगैरे वगैरे, त्यांनी आमच्याकडे त्याच्याकडे पुरेशी त्याच्यासाठी व्यवस्था आहे. आमचे जे डॉक्टर्स आहेत ते वेल ट्रेंड आहेत आणि त्यांना ह्या लोकांची कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित माहीत असल्यामुळे सर्वांना आमचे गव्हर्नमेंट असेल महापालिकेच्या रुग्णांमध्ये उत्तम ट्रीटमेंट मिळेल ह्याची तुम्ही खात्री बाळगा. आणि जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार तुम्ही? बघा, आता टेक होम मेसेज आपण म्हणतो किंवा घरी जाता जाता एक काही संदेश देणं, तर असं म्हटलं तर मी म्हणेन की सगळं स्वच्छतेवर चालू होतं. मी नेहमी जिथे जिथे मी जातो, मला जिथे व्याख्यानाला बोलवतात, मी म्हणतो जीवनाची त्रिसूत्री महत्त्वाची आहे: आहार, विहार आणि विचार. आपला आहार समतोल असला पाहिजे. दुसरं म्हणजे आपला विहार, म्हणजे आपण रोज व्यायाम आणि योगासनं करत राहणं आवश्यक आहे आपली हेल्थ टिकवण्यासाठी. आणि आपले विचार, आपलं मेंदू आपला शांत, व्यवस्थित झोप, 7 तासाची झोप व्यवस्थित मिळणं, आणि कधी चिडखोर वृत्ती असली नाही पाहिजे, कोणाबद्दल द्वेष मत्सर नसला पाहिजे. हे जर तुम्ही पाळलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, हे जर आपण पाळलं तर आपण ह्या रोगांपासून दूर राहण्यासाठी आपण जास्तीत जास्त सुरक्षित राहू शकतो. असा हाच एक संदेश आहे, याच्यापेक्षा जास्त काय सांगणार. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठी एक नवीन कार्यक्रम घेऊन, एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला येणारच आहोत. तर पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.